नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 11 मधील ओवी 164 ते ओवी 177च्या सहवासात आपण जाऊया. विश्वरूप दर्शनाचा आता आरंभ होणार आहे. भगवंत अर्जुनाला म्हणतायत की माझ्या ऐश्वर्य योगाचा तू अनुभव घे आणि तो अनुभव तुझ्या अंतःकरणामध्ये दृढ धरून ठेव. त्याचा अनुभव घे. नुसतं बघू नकोस, नुसतं दर्शन घेऊ नकोस. हेच भगवंत अर्जुनाला सुचवतायत. ऐसे तेणे वेदांत वेद्ये, ऐसे तेणे वेदांत वेद्ये, सकळ लोक आद्ये, बोलिले आराध्ये जगाचेने. असं अर्जुनाला सांगणारे कोण? तर वेदांताचा विचार केल्यानंतर जे वेद्य, अर्थात वेदांनी काय शिकवलं ह्याचा सारांश काढला तर ते जे वेद्य आहे ते भगवान श्रीकृष्ण. सकळ लोक आद्ये, सर्व लोक, सर्व सृष्टी, सर्व ब्रह्मांड त्याच्याही अगोदरपासनं जे आहेत ते कोण? भगवान श्रीकृष्ण. बोलिले आराध्ये जगाचेने, असं जे जगाचं आराध्य दैवत आहे ते ह्याप्रमाणे अर्जुनाला सांगते झाले की मी जे तुला दाखवतोय त्याचा तू अनुभव घे. माऊली हो, श्रीकृष्ण अर्जुनांमधला हा संवाद, त्यांच्या अंतःकरणातले भाव, दर्शन सोहळा, हे सगळं अजून एक व्यक्ती अनुभवतीये, बघतीये, आणि ती म्हणजे साक्षात संजय. आता संजय म्हणतात, पै कौरव कुळ चक्रवर्ती, मज हाची विस्मयो पुढती, जे श्रियेहुनी त्रिजगती, सदैव असे कवणी. हे कौरव कुळांच्या चक्रवर्ती सम्राट धृतराष्ट्रा, मला हाच विस्मय, मला हेच आश्चर्य परत वाटतंय की श्रीहुनी म्हणजेच लक्ष्मी मातेहून ह्या त्रिलोकामध्ये सदैव ह्या भगवंताच्या जवळ कोणी आहे, असं आहे का? याचाच अर्थ असा की लक्ष्मी मातेपेक्षा दुसरं कोणीच भगवंताच्या सदैव जवळ नाहीये. ना तरी खुणेचे वाना वया लागी, श्रुती वाचुनी दावा पाम जगी, ना सेवकपण तरी अंगी, शेषाच्याची आथी. अहो श्रुती, त्या श्रुतींनी नुसतं खूण करून दाखवायचं की भगवंताचं स्वरूप काय आहे, आत्मतत्व काय आहे. हे सामर्थ्य, ही योग्यता श्रुतींपाशी आहे. श्रुती नुसत्या खुणेने भगवंताच्या स्वरूपाची ओळख करून देऊ शकतात. आणि शेषाच्या अंगी जो सेवकपणा आहे तसा या त्रैलोक्यात दुसऱ्या कोणाच्या अंगी आहे का? शेषाला अखंड भगवंताची सेवा करायचं भाग्य लाभलेलं आहे. हा हो, जयाचेनी सोसे, क्षीणत आठही पहार योगी जैसे, अनुसरले गरुडा ऐसे, कवण आहे. अहो योग्यांचाच विचार केला तर ज्या योग्यांना भगवंताचा, आत्मस्वरूपाचा ध्यास लागला त्याच्यासाठी ते सर्व काही सोसतात, तप करतात आणि आठही प्रहर अर्थात अखंड ते तप करतात. असे योगी किंवा त्यांच्याच प्रमाणे गरुड सदैव सेवा करण्यासाठी तत्पर. परी ते आघवेंची एकीकडे ठेले, सापे कृष्ण सुखा एकंदरे जाहले,
जिये दिवसींहुनी जन्मले पांडव हे. संजय म्हणतो, पण हे सर्वजण लक्ष्मी माता, योगी, त्याचबरोबर शेष, श्रुती हे सर्व एका बाजूला राहिले. कारण का? जिये दिवसीहुनी जन्मले पांडव. ज्या दिवशी पांडवांनी जन्म घेतला तेव्हापासूनच त्यांना कृष्ण सुखाचा लाभ झालेला आहे. त्यांना कृष्ण सुख प्राप्त झालेलं आहे. आणि हे कसं प्राप्त झालंय? परी पाचाही आतू अर्जुना. परी पाचाही आतू अर्जुना, श्रीकृष्ण सावियाची जाहला अधीन. कामुक का जैसा अंगना, आपैता की जे. ज्ञानोबा रायांनी इथे जी एक उपमा दिली आहे ती विलक्षण आहे. ज्ञानोबा राय म्हणतात, कृष्ण सुखाचा अनुभव ह्या पांडवांना ते ज्या दिवशी जन्माला आले तेव्हापासनं त्यांना तो अनुभव आलेला आहे, कृष्ण सुख लाभलेलं आहे. परंतु ह्या पाचही पांडवांच्या आत जो अर्जुन आहे त्या अर्जुनाची गोष्टच वेगळी. या अर्जुनाच्या संपूर्णपणे श्रीकृष्ण स्वाधीन झाला आहे. आणि हे स्वाधीन होणं कसं? तर ज्याप्रमाणे एखादा कामातुर पुरुष असतो, काम वासनेने पछाडलेला असतो, तो ज्याप्रमाणे कामुक होऊन स्त्रियेच्या स्वाधीन होतो, त्याप्रमाणे श्रीकृष्ण हे अर्जुनाच्या स्वाधीन झाले आहेत. पढविले पाखिरू ऐसे न बोले, या परी क्रीडा मृगही तैसा न चले. कैसे दैव येथे सुरवाडले ते जाणो नये. अहो, पाखिरू ऐसे न बोले. एखाद्या पक्षाला जर पढवलं, शिकवलं तर ते सुद्धा जसच्या तसं बोलत नाही. त्याचबरोबर क्रीडा मृगही, क्रीडा म्हणजे मनोरंजन करण्यासाठी एखादं जर हरिण पाळलं असेल तर ते सुद्धा आपल्याला हवं तसं चालेल असंही नाही. परंतु ह्या अर्जुनाची मात्र गोष्टच विलक्षण. कारण अर्जुन जे म्हणतोय ते श्रीकृष्ण करतायत. कैसे दैव येथ सुरवाडले ते जाणो नये. आणि असं का होतंय हे आम्हाला काही कळत नाही. आजी परब्रह्म हे सगळे, भोगावया सदैव याचेची डोळे. कैसे वाचेचे हन लळे, पाळीत असे. अहो, हा भगवंत सगुण रूपाने प्रगट झालाय. हे परब्रह्म प्रगट झालंय. पण हे भोगण्याचं भाग्य अर्जुनाच्याच डोळ्यांना मिळालं. अर्जुनाचे शब्द नुसते प्रगट होण्याचा अवकाश भगवंत त्याचे लाड पुरवतात. हा कोपे की निवांत साहे, हा रुसे तरी बुझावित जाये. नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. या देवाला पार्थाचं पिस लागलंय, वेड लागलंय. हे काहीतरी नवलच आहे. अहो, याला राग येतो तर भगवंत निमूटपणे तो सहन करतात. आणि हा अर्जुन जर रुसला तर स्वतः भगवंत त्याला समजावून सांगतात. काय वेड लागलंय देवाला अर्जुनाचं, हे नवलच आहे. येरवी विषय जिणोनी जन्मले, जे शुकादिक दादुले. ते विषयोची वानिता जाहले, भाटययाचे. अहो, आम्ही जर विचार केला तर शुकादिक ऋषी मुनी जे जन्माला आले ते आपली विषय वासना जिंकून जन्माला आले. परंतु जन्माला आल्यावर त्यांनी भगवंताच्याच विषयांचं म्हणजेच गुणांचं वर्णन करत त्याचे ते भाट झाले. हा योगियांचे समाधी धन. हा म्हणजे भगवंत,
हा योगियांचे समाधी धन, की होऊनी ठेले पार्था अधीन. या लागी विस्मयो माझे मन, करीतसे राया. संजय रायाला म्हणजे धृतराष्ट्राला म्हणतोय की माझ्या मनाला विस्मय वाटण्याचं कारण काय. तर सर्व योग्यांचं जे धन आहे ते धन म्हणजे समाधी रूप धन. त्या ठिकाणी त्या अवस्थेमध्ये त्यांना धन म्हणजेच भगवंताची प्राप्ती होते. पण आज तेच धन हे अर्जुनाच्या स्वाधीन होऊन राहिलंय. ह्याचंच संजयला आश्चर्य वाटतंय आणि तो राजा धृतराष्ट्रापाशी प्रगट करतोय. तेवींची संजय म्हणे कायसा, तेवींची संजय म्हणे कायसा. विस्मयो येथे कौरवेशा, श्रीकृष्णे स्वीकारिजे तया ऐसा भाग्योदय होय. पण आता संजय परत आपल्या मनातच म्हणतोय की या ठिकाणी विस्मय करण्यासारखं काय. तर हे कौरवेशा म्हणजे कौरवांच्या स्वामी, कौरवांचा राजा धृतराष्ट्र. पण मला या ठिकाणी आश्चर्य करण्यासारखं काहीच नाही असं वाटतंय. कारण का, तर श्रीकृष्णांनी ज्याचा स्वीकार केला त्याचा भाग्योदय तर होणारच, हे तर स्वाभाविकच आहे. म्हणून तो देवांचा रावो, म्हणे पार्था ते तुझ दृष्टी देवो. जया विश्वरूपाचा ठावो, देखसी तू. आणि म्हणूनच देवांचा देव म्हणजे साक्षात भगवान श्री कृष्ण पार्थाला म्हणतायत की हे अर्जुना, माझ्या विश्वरूपाचा ठाव म्हणजे विश्वरूपाचं दर्शन, समग्र दर्शन तुला व्हावं म्हणून मी तुला दृष्टी देतो. ऐसी श्री मुखवनी अक्षरे, ऐसी श्री मुखवनी अक्षरे. निघती ना जव एक सरे, तव अविद्येचे अंधारे जावोची लागे. अहो, भगवंत काही बोललेत आणि ते बोलल्यानंतर मग त्याप्रमाणे कृती करावी लागणार आहे असं काही घडत नाही. भगवंतांच्या मुखातून शब्द प्रगट व्हायचा अवकाश तशा गोष्टी घडायला लागतात. म्हणूनच श्री मुखातून अक्षर निघाल्या बरोबर की मी तुला दृष्टी देतो असं म्हटल्या बरोबर कुठलाही वेळ न जाता त्याच वेळी तव अविद्येचे अंधारे जावोची लागे. त्या बरोबर अर्जुनाच्या अंतःकरणातला अविद्यारूपी अंधकार नाहीसा व्हायला लागला. हा अनुभव आहे आणि हा अनुभव साक्षात अर्जुनाला यायला लागला. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.